फलंदाजी मार्फत चांगला असा 1 रनचा शॉट. 1 चेंडू 1 धाव. दुसरा चेंडू, अजून एक सिंगल. 2 चेंडू 2 धावा खायचा आहे. आणि खमंग बिर्याणीचे मालक भाऊ दानवडे यांचं मंडळाकडून हार्दिक स्वागत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण उमेश यांच्या मार्फत 4 चेंडू 3 धावा. या षटकातून पुढील चेंडू आणि अजून एक धाव. 4 धावा. 3-4 धावा. आणि या ठिकाणी काय झाला, बॉलच दिसाग नाही. भिंतीन उडवलेलो बॉल आमचं बॉलच दिसाग नाही. खाऊ गेलो तो. धाव संख्या झाली 4 धावा. वल्लभची मंडळातर्फे हार्दिक स्वागत. दुसरं षटक आणि या ठिकाणी पहिला नो चेंडू. नो +1 टोटल 2. पहिले षटक चांगले टाकले होते देऊने, पण या ठिकाणी आणि या ठिकाणी फ्री हिट विसरू नये, कारण फ्री हिटला काही होऊ शकतं. प्रेम पावसकर आहे. फ्री हिटचा चेंडू या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी पण 1 धाव मात्र रोखू शकले नाही. धावून काढलेली 1 धाव. धाव संख्या झाली आहे 7 धावा. 1 चेंडू 7 धावा. या ठिकाणी दुसरा चेंडू समीर याचा. या ठिकाणी काय झाला, पुनरांग पडलेला भॉक आणि बॉल गेलो बॅनरात. धाव संख्या झाली 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. या ठिकाणी तिसरा चेंडू धाव संख्या झाली आहे 12 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 12. चौथा चेंडू प्रेम याच्यासाठी. चेंडू 4 चेंडू झालेले असत. रन झाले 13. आणि या ठिकाणी आता मात्र काय भिंतीत जमाग नाही. अंबुजा सिमेंटची भिंत फोडल्या सुजल पाटील यांनी करण्यात येणार आहे. का यायचं आहे तुम्ही या ठिकाणी नो चेंडू जबाबदारी मारुतो. काय होतला या ठिकाणी 1 धाव मात्र धावून काढल्याने षटक झाला समाप्त. रन झाले 19. पहिला चेंडू या ठिकाणी खळ धावांनी खळ मारू, पण 1च रन. दुसरा चेंडू या ठिकाणी चांगला चेंडू उडवला जयेंद्र याचा. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी 2 धावा नक्कीच वाचवलं. धाव संख्या झाली आहे 20 धावा. 2 चेंडू धावा. या षटकातील तिसरा आणि पुढील चेंडू उमेश कडून. त्या ठिकाणी 1 धाव. 3 चेंडू 21 धावा. अजून 1 धाव. अजून म्हणता बॉल बाजूसून गेलो तो बरा झाला, जवळ येता नाही. अजून 2 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू आणि 1-2 धाव. काहीच जमात नाही. झाली 26 धावा. एवढे मोठं आव्हान ठेवलं आहे गवदेव संघाने. 27 धावांची गरज. फलंदाजी मार्फत उमेश. या ठिकाणी वाईड चेंडू. वाईड चेंडूचा मारा. पुढील चेंडू
एक धाव झालेली आहे या ठिकाणी सागर 2 बोल जातो पहिलो हा समोर पण अंपायर बसवलेला आहे आम्ही त्यांच्याकडे पण लक्ष द्या सरळ म्हणतो तू बस एक चेंडू 3 धावा या ठिकाणी गडीबाद त्रिफळाची उद्ध्वस्त होऊन उमेश चव्हाण 2 चेंडू 3 धावा या ठिकाणी वाईड चेंडू 2 चेंडू 4 धावा स्टिक सरळ करा जो 2 चेंडू 4 धावा या ठिकाणी 1 धाव 3 चेंडू 5 धावा विजेता संघ सुधीर सेवण या संघासोबत खेळणार आहे या ठिकाणी निर्धाव चेंडू या षटकातील 4 चेंडू झालेले आहे धावसंख्या झाली 5 धावा या ठिकाणी काय झाला गडी या ठिकाणी एक षटक समाप्त धावसंख्या झाली 5 धावा दुसरा षटक सुजल पाटील याच्याकडून आणि या ठिकाणी काय चेंडू कायच कळाग नाही पाडलेले आहेत 1 चेंडू 5 धावा सिद्धेश नवीन फलंदाज या ठिकाणी चांगला स्ट्रोक पण 1च धाव अजून हे जिंकण्यासाठी 21 धावा करायच्या आहेत 10 चेंडूंमध्ये राजू परब तुका काहीतरी कमाल करूची लागते या ठिकाणी काय झाला होतो अडवल्या पण चांगले अडवल्या निर्धाव चेंडू पुढील चेंडू या ठिकाणी 9 चेंडू म्हणजे फ्री हिट तर काहीतरी मॅचेस येतले फ्री हिटचा चेंडू या ठिकाणी 2 धावा 3 4 चेंडू 9 धावा अजून एक धावा ओ नो धावा या ठिकाणी षटकार काय झाला निशांच्या तोंडाने बाजून गेलेले बॉल तोंड त्यांनी बाजू केल्या तोंडाला बसायला म्हणा तू बरं केलंस फलंदाजी करताना 6 चेंडू 11 धावा या ठिकाणी 9 चेंडू 9चा एकत्र 6 चेंडू 10 धावा या ठिकाणी 4 धावा ओ भाई साहब क्या हुआ या बॉलमध्ये चौकार मारल्यानंतर उमेश धोनी याच्याकडे 100 रुपयाचा बक्षीस लागू झालेला असा राजूचा चान्स या ठिकाणी मात्र 1 धाव चांगली गोलंदाजी उमेशचे 100 वाचवल्या दिशांनी चांगला लागू झालेला असा 4 चेंडू 5 धावा या ठिकाणी लागू होते आऊट झालो बक्षीस नाही झाला 3 चेंडू 5 धावा 1 बॉल डॉट दिलो 3 5 रोवले या ठिकाणी पाय घसरलो पण 1 रन स्ट्राईक चेंज असा 2-4 फलंदाजांचा एकदा सुद्धा बोलले 2 चेंडू 4 धावा या ठिकाणी एज लागली त्यामुळे 1च धाव स्ट्राईक चेंज 1 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावा सुधीर सेवन कॅप्टन लगेच यायचं आहे या ठिकाणी सुधीर सेवन कॅप्टन मैदानामध्ये यायचं आहे लगेच गौरव सेवन तुमचा कॅप्टन